धम्मकुटी चैत्यभूमी भीमघाट परिसर दवा पलसगाव या ठिकाणी भीमगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली। या प्रसंगी AU कांबळे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले, तर धम्मध्वजन, वंदना व शीलग्रहण भदंत संघधातू यांच्याद्वारे करण्यात आले। विद्यालय व महाविद्यालय विभागीय सांस्कृतिक महोत्सव एकलगीत संगीतमय स्पर्धा घेण्यात आली। या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी कलेक्टर सदानंद कोचे, प्रोफेसर डॉक्टर MR बलवीर, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, प्राध्यापिका संकल्पना सांगोळे, परमानंद बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। भीमगीत स्पर्धा झाल्यानंतर सूर्याची सावली व रमाई माऊली हा कार्यक्रम सायंकाळी सादर करण्यात आला। या प्रसंगी बौद्ध उपासक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
72 हाँ झाला। कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा में जिंदा, तू पागल है मेरा, मैं तेरा परिंदा, मैं तेरी हाथों की ना भूल सुहानी देगी, करो सवरी तेरी जमाओ, कभी याद करे तो जमाना, मानी पे मन मिट जाना, सिकला में शामिल तेरा नाम हो, ओ देश मेरे तेरी शान से बढ़ के, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, पागल मेरा, मैं तेरा परिंदा। कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता, कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता, अगर दिल में नहीं हो तो काम नहीं होता, फकत मतलब के खातिर जो भीम जी का नाम लेते हैं, अरे जहां में उन कमीनों का कभी नाम नहीं होता। दीवाने इसके जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने दीवानगी न पहचानी, हम तो आशिक है भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी, मुझे दुनिया कहे पागल, उन्हें दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भी Thank you.
मैंने जीवन किया अर्पण भीम जी के चरणों में, मुझे किसी की नहीं परवाह, कोई जाए मैलों में। कुटिया मेरी भली है साथियों, यही मेरा है करुणा कमल, यही मेरा है करुणा कमल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की, इस देश के नैले पे अंग्रेज गोरे देले की। सागर के उस पार जिन्होंने 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया। उसी वक्त के गांधी नेहरू कांग्रेस के जो लीडर थे, तिलक के से नाना पत्री सुभाष बाबू लीडर थे। स्वतंत्रता के लिए सभी ने असमे कसमें खाई थी, और शीरीष जैसे बालक ने तो जान भी अपनी खो दी थी। सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी। स्वतंत्रता के सभी मरीज थे, स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इंकलाबी बेहिसाब बेलगाम थे, उस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला भड़का था, वही तो ये भीम रामजी अंबेडकर का लड़का था। हुए लीडर आज घर घर, ये जमाना मतलबी है, तेरी राहत मेरी चाहत दुनिया में अजनबी है। तो पाया है भीम से गौतम, ना छोड़ूंगा मैं आज, ना छोड़ूंगा मैं आज। मैं भीम का दीवाना हूँ, Thank you.
भदंत संघ धातू स्थवीर सम्यक संकल्प धम्मकुटी ढवा पळसगाव तालुका सडक-अर्जुनी जिल्हा गोंदिया या ठिकाणी या धम्मकुटीची स्थापना इसवी सन 2008 पासून या ठिकाणी या धम्माच्या कार्याची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी दरवर्षी भिक्खू संमेलन व समाज प्रबोधन सोहळा होतो। याचा एकमेव उद्देश आहे की मानवतेची जपणूक करण्याकरता आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची निवड करून भावी जीवनामध्ये येणाऱ्या पिढीकरिता की जेणेकरून ते धम्ममार्गाने जावेत, आपल्या जीवनाला उज्ज्वल भविष्य द्यावं आणि बाबासाहेबांनी केलेल्या कष्टाचं फळ हे त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो। दरवर्षी या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकरता कार्यक्रमाचं आयोजन असतं। त्यांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम, तो सांस्कृतिक त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण उदयास यावे याकरता विद्यार्थ्यांकरता हा कार्यक्रम राबविला जात असतो। त्यातूनच भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार होण्याकरिता आणखी बाकी काही कार्यक्रमाचं आयोजन करत असतो, जसं की भीमबुद्ध गीते किंवा त्यातूनच भिक्खूंचे संमेलनं, भिक्खूंचं मार्गदर्शन आणि या ठिकाणी असलेला भिक्षू हा विद्वान भिक्षू आणून त्यांना भावी जीवन आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं होतं कसे उपयोगात येईल, तो भगवंतांनी दिलेला उपदेश आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी आपल्याला आपलं सार्थक त्यातून आपलं सार्थक कसं घडविलं जातं याचा प्रत्येक गोष्ट त्यातून आपण समजावून सांगून भावी जीवनामध्ये या कार्यक्रमाचा त्यांना लाभ व्हावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो। सम्यक संकल्प धम्मकुटी डव्वा येथील भंतेजी संघ धातू हे अनेक वर्षापासून इथं एक सुंदरचं स्थान निर्माण केलं आहे आणि सगळ्यांना हे प्रेरणास्थान आहे आणि इथं विविध सामाजिक कार्यक्रम होत असतात। इथं वेगवेगळे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होतात, तसेच संमेलनं होतात। भिक्खू संघ वेगवेगळे दुरून भिक्खू संघ येतात आणि आम्हाला सर्व उपासकांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात। त्यामुळे इथला विकास या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकसुद्धा येतात इथं आणि इथला परिसर खूप सुंदर आहे आणि भंतेजींनी खूप मेहनत केली आहे, अविरत परिश्रम करतात, खेड्यापर्यंत जातात, लोकांपर्यंत जातात आणि धम्मप्रचार करतात आणि सगळ्यांना धम्म सांगतात। तसेच विहारामध्ये जातात। आम्ही सडक-अर्जुनी तालुक्यातून अनेक महिला येतो आणि भंतेजींचे मार्गदर्शन ऐकतो। तसेच भंतेजी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि खरंच भंतेजींच्या या अविरत कार्यामुळे ह्या परिसरात खूप सुंदर असं एक स्थळ निर्माण झालं आहे आणि आपल्या बौद्ध धर्मीयांकरता सुंदर असं प्रेरणास्थान मिळालं आहे। भंतेजींचं खूप खूप धन्यवाद आणि आपण सगळे उपासक उपासिका इथं आलेले आहात त्यांचे सुद्धा धन्यवाद मानते। जय भीम। सम्यक संकल्प धम्मकुटी इथं प्रत्येक वर्षी 15 वर्षापासून इथं कार्यक्रम होतात। आमचे भदंत संघ धातू नेहमी परिश्रम करतात आणि खेड्यापाड्यात जाऊन गावागावामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात। आम्हाला खूप मार्गदर्शन देतात। आम्हाला धम्माचं काही आचरण समजत नव्हतं आणि कळलंही नव्हतं, पण आम्हाला भंतेजी मिळाले तेव्हापासून आम्हाला धम्माचं आचरण पण समजलं आणि कळलं। आपण ऐकतो पण ऐकण्यापेक्षा आचरण पण करणं आवश्यक आहे आणि नवीन कार्यक्रम घेतात, पोरांचे स्पर्धा ठेवतात, गीत गायन असे प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम राबवतात।